मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि माझं छोटंसं बाळ गाढ झोपलेलं होतं. रोज सकाळी मी ओव्याचं पाणी घेते. आफ्टर डिलिव्हरी रिकव्हरी होण्यासाठी खूप मदत होते यांनी. ओव्याचं पाणी हे उपाशीपोटी घ्यायचं असतं. त्यानंतर काशवी उठते. तिला छान पॅम्पर करावं लागतं सकाळी, नाहीतर ती दिवसभर खूप चिडचिड करते. मी तिला सांगत होती, चल ब्रश कर, आवर लवकर. त्यानंतर थोडासा वेळ स्वतःसाठी काढते. आरशासमोर थोडा मेकअप करते, कारण स्वतःकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं असतं. दिवसभरासाठी एक पॉझिटिव्ह मूड तयार होतो. आणि त्यानंतर ही माझी छोटीशी मेकअप आर्टिस्ट म्हणते मला, चल आई आज मी तुझा मेकअप करून देते, दे मला ब्रश. म्हटलं तू राहू दे, मीच तुझ्यासाठी आता पोहे बनवते गरमागरम, तू छान पोहे खा आणि शांत बस आणि मला मेकअप करू दे. असे ती गरम गरम पोहे खाते. तिला पोहे खूप आवडतात. रोज सकाळी तिला नाश्त्याला पोहेच हवे असतात. पण माझं असतं नाही, रोज तू उठल्यानंतर एक ग्लास दूध पी वगैरे. माझा मेकअप झाला होता करून आणि असा छान ग्लोईंग स्किन दिसत होती माझी. त्यानंतर मी काढत होती रांगोळी. आज सकाळी सकाळी रांगोळी काढायचं कारण होतं, कारण आज सत्यनारायणाची पूजा होती आणि रांगोळी घरात काढल्यानंतर घर कसं उजळतं आणि मनालाही नवीन ऊर्जा मिळते. माझी मुलगी मधून येते, रंग चुकवते, पण तिचं ते निरागस हसणं सगळं सुंदर करतं. तिलाही रांगोळी काढायला खूप आवडतं. मुली घरात असल्या की किती प्रसन्न वाटतं. रिशल त्याच्या हातात लिहितो मला. हो कोण? रिशल. रिशल तुझा फ्रेंड आहे तो? हो का? तावशी तावशी म्हणतो. तुला तावशी म्हणतो? मग तू त्याला सांगायचं ना, माझं नाव काशवी आहे. त्याला माहिती नाही मी तावशी आहे का काशवी. मग तुला तो तावशी म्हणतो? छोटा आहे का तुझ्यापेक्षा? काशवी स्कूलला गेल्यानंतर घर खूप शांत होतं. त्यानंतर मस्त धैर्यासोबत गप्पा केल्या, त्याला खेळवलं आणि त्याची छान मालिश करायला घेतली. त्याला खूप आवडते मालिश करायला, खूप एन्जॉय करतो तो. त्याच्यासोबत मस्त गप्पा गोष्टी करत करत त्याला हसवत खेळत मस्त मालिश केली मी. आंघोळीला तर एवढी मज्जा येते त्याला, बिलकुल रडत नाही तो आंघोळ करताना. खूप एन्जॉय करतोय तो आत्ता पण. आई आणि बाळाचं नातं खूप घट्ट होतं असं म्हणतात मालिश करताना, जर त्याच्याशी छान आपण बोललो तर. एकदम त्याचे हाडं मजबूत झाले पाहिजेत अशी मालिश करते मी. मी काही मालिशला बाई वगैरे लावली नाही यावेळेस. आंघोळ करून छान तयार झाला होता तो. मस्त राजबिंडा दिसत होता आणि थोडी सर्दी पण झालेली आहे त्याला, त्यामुळे तो थोडा चिडचिड करत होता. त्याला आता म्हटलं चल तुला झोपू घालते अगोदर, आणि मग नंतर मला परत पूजेची तयारी करायची होती, रांगोळी वगैरे काढायची होती. गुरुजी आले होते आमचे आणि मी आता रांगोळी काढायला घेतली आहे. म्हटलं चला लवकर लवकर वेळ काढून घेते. गुरुजींनी खूप छान पूजेची मांडणी केली होती. आई बाबा व गुरुजींना लागणारं सगळं साहित्य आणून देत होते. नंतर मस्त मंत्रोपचार सुरू झाले, पूजा सुरू झाली आणि खूप प्रसन्न वाटत होतं घरात. खूप छान सुगंध दरवळत होता आणि एकदम मनाला अशी एक नवीन ऊर्जा मिळत होती. सत्यनारायणाची पूजा ही माझ्या माहेरी होती, कारण माझ्या भावाने ऑनलाईन शॉप सुरू केलेलं आहे. इंस्टाग्रामवर त्याचं पेज आहे नायूस क्लोजेट म्हणून. कोरियन आउटफिट्स तुम्हाला मिळतील मुलींचे 0 to 8 इयर्सपर्यंत. खूप सुंदर कलेक्शन आहे. त्याचं पेज मी वरती मेन्शन करेलच आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा, तुम्ही व्हॉट्सअप करून सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप छान कलेक्शन आहे. त्यानंतर प्रसादासाठी माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या, त्यांना पण कलेक्शन फार आवडलं, त्यांनी पण शॉपिंग केली त्यांच्या मुलींसाठी. विंटर कलेक्शन तर फार सुंदर आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अशा प्रकारे माझा दिवस संपतो मुलांसोबतच्या गोड क्षणांनी. घरकाम, पूजा आणि थोडा व्यवसाय या सगळ्यांनी भरलेला. प्रत्येक दिवस नवा, प्रत्येक क्षण सुंदर. जर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. थँक्यू.